नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कारणावरून 2 गटांमध्ये हाणामारी, तब्बल 18 जणांवर गुन्हे दाखल, अनधिकृत टपरी हटवली. वाडा पोलिसांची तत्पर कारवाई. वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे मांगाटणे येथील 2 तरुणांवर झालेल्या मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना पोलिसांनी कुडूस येथील 18 जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी संबंधित राजू चायनीज सेंटरची ही घटना घडल्याने सदर अनधिकृत टपरी हटवण्यात आली आहे. ही कारवाई वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कुडूस यांच्या संयुक्त प्रयत्नाने पार पडली. गुन्हे घडलेले ठिकाण अनधिकृत बांधकाम असल्यामुळे हे बांधकाम हटवण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान कुडूस नाका परिसरात अजूनही अनेक अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार याची चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलीस प्रशासन आणि शासन स्वराज्य संस्थेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सध्या नागरिक करत आहेत. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट.